नमस्कार विद्यार्थ्यांनो, VK फिजिक्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी DS गुट्टे. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहेत फोटो डायोड म्हणजे काय असतं, त्याचं वर्किंग, त्याचं प्रिन्सिपल, त्याच्या प्रकारे कशा प्रकारचं फंक्शन आहे, ह्या सर्व बाबी आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. पहा, सुरुवात करूया आपण लेक्चरला. फोटो डायोड म्हणजे काय? पहा, नावातच फोटो डायोड. जसं आपण PN जंक्शन डायोड पाहिलेला आहे, हा देखील एक PN जंक्शन डायोडच आहे, जो की आपण रिव्हर्स बायसमध्ये वापरत असतो. हा फोटो डायोड जो आहे तो नेमका काय आहे? तर फोटो डायोड, फोटो म्हणजे फोटॉन्स, ठीक आहे. फोटो म्हणजे काय आहे? फोटॉन्स. म्हणजे हा जो डायोड आहे तो काय करतो, जी काही लाईट एनर्जी आहे त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो. आपल्याला माहिती आहे लाईट काय आहे? ही लाईट कशाच्या फॉर्ममध्ये असते? ऑब्व्हियसली वेव्हच्या फॉर्ममध्ये असते, पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये असते. पण ती लाईट आपल्यापर्यंत कशी येते? दिस इज द पॅकेट्स ऑफ द फोटॉन्स, है ना. मग ही जी लाईट आहे तर ती तेव्हा या फोटो डायोडवरती इन्सिडेंट होते. इन्सिडेंट झाल्याच्या नंतर त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं, आणि त्यालाच आपण फोटो डायोड असे म्हणत असतो. तर पहा काय दिलेलं आहे याच्यामध्ये, आपण लाईन बाय लाईन पाहूया. अ फोटो डायोड इज अ स्पेशल टाईप ऑफ अ PN जंक्शन डायोड विच कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, है ना. काय म्हटलेलं आहे? जसं की मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, फोटो डायोड म्हणजे काय आहे? हे एक अशा प्रकारचं PN जंक्शन डायोड आहे जो लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करायला लागलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर इट जनरेट्स, पहा काय म्हटलेलं आहे, हा जो डायोड आहे तो कशा प्रकारे फंक्शन करतो म्हटलं आपण. इट जनरेट्स अ करंट व्हेन एक्सपोज टू लाईट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फोटो डिटेक्टर ऑर द फोटो सेन्सर. ह्याला फोटो सेन्सर किंवा फोटो डिटेक्टर असं म्हणतात. का बरं? कारण जर सपोज आपण काय केला, एखादा फोटो डायोड आहे, त्या फोटो डायोडवरती आपण लाईट इन्सिडेंट केली की शार्पली काय होतं, आपल्याला करंट शो करतं. म्हणजे काय? हा काय करायला लागलेला आहे? फोटो डिटेक्टर म्हणजे लाईट डिटेक्ट करतोय. तसंच फोटो सेन्सर, कारण ह्याची जी इतका सेन्सिटिव्ह असतो की त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट झाली की लगे आपल्याला काय होतं, आउटपुटमध्ये करंट दिसायला लागतो, आणि त्यामुळेच ह्याला फोटो डायोड किंवा फोटो डिटेक्टर किंवा फोटो सेन्सर असं देखील म्हटलं जातं. हा जो काही फोटो डायोड आहे तो कशामध्ये ऑपरेट केला जातो? इट ऑपरेट्स इन द रिव्हर्स्ड बायस मोड. म्हणजे हा रिव्हर्स्ड बायस मोडमध्ये काय केलं जातं? ह्याला ऑपरेट केलं जातं. याचा जर आपण सिम्बॉल पाहिला या फोटो डायोडचा, तर हा काय आहे? सिम्बॉल ऑफ दी फोटो डायोड. याच्यामध्ये हा काय आहे? ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हे काय आहे? P टर्मिनल, आणि हा काय आहे? N टर्मिनल आहे, ठीक आहे. फोटो डायोड, आपला जो जनरल डायोड आहे तो आपण कसा शो करत असतो बरं? आपल्याला माहिती आहे जनरल डायोड आपण काय करतो, असं शो करतो. आणि या फोटो डायोडमध्ये डिफरन्स काय आहे? आपण याच्यावरती हे असे फोटॉन्स जे आहेत ते इन्सिडेंट केल्यासारखे दाखवत असतो, हे असे, ठीक आहे. हे फोटॉन्स म्हणजे लाईट आहे. तर दिस इज द फोटो डायोड. हे त्याचं काय आहे? सिम्बॉल आहे, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असतं, म्हणजे ॲनोड आणि कॅथोड आहे, ठीक आहे. तर पहा, तर हा जो फोटो डायोड आहे, मग हा काय म्हटलेला आहे आपण या फोटो डायोडमध्ये, ही जी काही डायग्राम दाखवलेली आहे ही शो काय करायला आहे? दिस इज द सिम्बॉल ऑफ दी फोटो डायोड. हे काय आहे? सिम्बॉल ऑफ दी फोटो डायोड, ठीक आहे. तर ह्या फोटो डायोडमध्ये पहा, ओनली द मायनॉरिटी करंट फ्लोज थ्रू अ फोटो डायोड. फोटो डायोडमध्ये जे काही मायनॉरिटी कॅरियर्स आहेत त्यामध्येच काय होतं? करंट पास होतो. मायनॉरिटी कॅरियर, पहा, ओनली मायनॉरिटी करंट फ्लोज थ्रू अ फोटो डायोड. म्हणजे ह्याच्यामध्ये जो करंट पास होतो तो कोणता असतो? मायनॉरिटी कॅरियरमुळेच निर्माण होत असतो. त्याच्यानंतर दिस इज द अनदर डायग्राम, स्कीमॅटिक डायग्राम ऑफ द फोटो डायोड. फोटो डायोडची स्कीमॅटिक डायग्राम आहे. हा फोटो डायोड नेमका कसा असतो पहा, ह्याच्यामध्ये आपण PN जंक्शन डायोड म्हटलं आहे ना. हा काय आहे? N रिजन आहे. पहा, हा काय? अतिशय स्मॉल P रिजन दिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यावरती कोटिंग दिलेली आहे. पहा, इथे एक छोटीशी विंडो ठेवलेली आहे फॉर द इन्सिडन्स ऑफ दी लाईट एनर्जी. ती लाईट एनर्जी पडण्यासाठी ते काय केलेली आहे? एक छोटीशी विंडो ठेवलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावरती कोटिंग दिलेली आहे. पहा, डिफ्युजन मास्क ऑफ दी सिलिकॉन O2 ऑक्साईड आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे दिलेला आहे, हे वरती ब्लॅक जे दिलेला पोर्शन आहे तो कशाचा आहे? सिलिकॉन नायट्राइडचा कोटिंग दिलेली आहे,
ठीक आहे. तर दिस इज द व्हॉट वी कॅन से इज दॅट दी कन्स्ट्रक्शन ऑर द स्कीमॅटिक डायग्राम ऑफ दिस फोटो डायोड इज द, हे काय आहे, स्कीमॅटिक डायग्राम आहे. आणि मग आता याच्यामध्ये नेमकं होतं काय, हा जो फोटो डायोड आहे याच्यामध्ये आपण पाहिलं काय काय यूज केलेलं आहे बाबा, की हा जो फोटो डायोड आहे त्याची स्कीमॅटिक डायग्राम ज्याच्यामध्ये सिलिकॉन ऑक्साईड यूज केला आहे, त्याच्यानंतर सिलिकॉन नायट्राइड कोटिंग पण यूज केलेली आहे, त्याच्यानंतर एक विंडो ठेवलेली आहे ज्या थ्रू काय होतं त्याच्यावरती लाईट इन्सिडंट होत असते. ठीक आहे. पाहू आपण आता हे स्टेप बाय स्टेप की कशा प्रकारे दिलेलं आहे हा फोटो डायोड, याचं वर्किंग कशा प्रकारे आहे, या सर्व बाबी आपण काय करणार आहेत आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. ठीक आहे. तर पहा काय म्हटलेलं आहे, द पी एन जंक्शन ऑफ द फोटो डायोड इज अ प्लेस्ड इनसाइड. म्हणजे पहा काय म्हटलंय, द पी एन जंक्शन ऑफ द फोटो डायोड इज प्लेस्ड इनसाइड अ ग्लास मटेरियल सो दॅट ओनली द जंक्शन ऑफ फोटो डायोड इज एक्सपोज्ड टू द लाईट. ऑब्वियसली है की नाही. हा जो काही इथे आपण यूज केलेला पी एन जंक्शन डायोड आहे तो पी एन जंक्शन डायोड काय केलेलं पहा काय म्हटले, द पी एन जंक्शन डायोड ऑफ द फोटो डायोड इज प्लेस्ड इनसाइड अ ग्लास मटेरियल सो दॅट ओनली द जंक्शन ऑफ अ फोटो डायोड इज एक्सपोज टू द लाईट. म्हणजे हा फोटो डायोड हा ग्लासमध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त जो जंक्शन आहे तोच काय होतो लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. ठीक आहे. अदर पार्ट ऑफ द डायोड इज जनरली पेंटेड विथ अ ऑपिक्यू कलर ऑफ द कवर्ड. पहा जी की फिगरमध्ये दाखवलेली आहे याच्यामध्ये जी काही आपण काय म्हटलो, हा जो फोटो डायोड आहे याच्यामध्ये पहा ही विंडो आहे, इथे काय होतं करंट पास होतो आणि बाकीचा जो पोर्शन आहे तो काय केलेला आहे कवर केलेला आहे. ठीक आहे. जो की आता हे टिपिकल फोटो डायोडची डायग्राम दाखवलेली आहे. मग आता यामध्ये पहा, वेन अ पी एन जंक्शन डायोड इज अ रिव्हर्स्ड बायस. हा पी एन जंक्शन डायोड कसा जोडला आपण रिव्हर्स्ड बायसमध्ये, वी नो दॅट है ना. अ रिव्हर्स्ड सॅच्युरेशन करंट फ्लोज थ्रू द जंक्शन. ऑब्वियसली रिव्हर्स्ड बायस आहे त्याच्यामध्ये सॅच्युरेशन म्हणजे कंटिन्युअसली आपण रिव्हर्स बायस इन्क्रीज करायलो, मग त्यावेळे नंतर काय होतं एक ठराविक पोझिशनला काय होतं त्यामध्ये करंट पास होतो, हाय करंट है ना, आणि तिथे रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतो आपण त्याला, जो की थ्रू दी जंक्शन. मग the magnitude of these current is the constant for a certain range of the reverse biased voltage है ना. मग this current is due to the minority carriers on its either side. Electrons are the minority carriers in the p region and the holes minority carriers in the p region. पहा काय म्हटलेलं आहे, पहा याच्यामध्ये आपण काय म्हटलेलो, हा जो काही फोटो डायोड आहे तर ह्याच्यामध्ये हा रिव्हर्स्ड बायस, आपल्याला तर जनरल माहिती आहे पी एन जंक्शन डायोड जेव्हा आपण रिव्हर्स बायसमध्ये जोडतो त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपण काय करतो करंट कंटिन्युअसली व्होल्टेज इन्क्रीज. वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ द फोटो डायोड. पहा, when a PN junction diode is reversed bias, a reverse saturation current flows through a junction. The magnitude of this current is constant for a certain range of the reversed bias voltage. पी एन जंक्शन डायोड हा जेव्हा आपण रिव्हर्स बायसमध्ये जोडतो त्यावेळेस काय होतं त्याच्यामध्ये सॅच्युरेशन करंट जो आहे तो फ्लो होतो थ्रू द जंक्शन आहे ना. The magnitude of this current is constant for the centered range of the reverse bias voltage. Obviously, this current is due to minority carrier on its either sides. कारण ह्याच्यामध्ये जो काही करंट फ्लो होणार आहे तो कशामुळे होतोय, कशामुळे होतो ऑब्वियसली मायनॉरिटी कॅरियर्समध्ये. इलेक्ट्रॉन्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स इन द पी रिजन अँड द होल्स आर द मायनॉरिटी कॅरियर्स इन द एन रिजन ऑफ द डाय. द रिव्हर्स करंट आपल्याला माहिती आहे पी रिजन आणि एन रिजनमध्ये कुठल्या प्रकारचे मायनॉरिटी कॅरियर्स असतात, पीमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि एनमध्ये होल्स असतात. ठीक आहे. द रिव्हर्स करंट डिपेंड्स ओनली ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मायनॉरिटी कॅरियर्स अँड नॉट ऑन द अप्लाइड व्होल्टेज. कारण हा जो रिव्हर्स करंट आहे तो कशावरती आधारित आहे, मायनॉरिटी कॅरियर्सवरती आधारित आहे. आपण किती व्होल्टेज वापरलं आहे त्याच्यावरती आधारित का आहे का नाही आहे. दिस करंट इज कॉल्ड ॲज द डार्क करंट. आणि त्यामुळं तो जो करंट आहे त्या करंटला आपण काय म्हणतो डार्क करंट इन अ फोटो डायोड, बिकॉज इट फ्लोज इवन व्हेन द फोटो डायोड इज नॉट इलिमिनेटेड. हा जो फोटो डायोड इलिमिनेट होत नाही तोपर्यंत हा तरी देखील हा याच्यामध्ये काय होतो
फ्लो होतो. ठीक आहे. ही जी डायग्राम आहे तर ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की कशा प्रकारे वर्किंग होतं. पहा, हा जो काही फोटो डायोड आहे, ह्या फोटो डायोडमध्ये काय केलेलं आपण रिव्हर्स्ड व्होल्टेज, कारण पी एन जंक्शन डायोड आहे, त्या पी एन जंक्शन डायोडला आपण रिव्हर्स्ड व्होल्टेज लावलं आहे ना, रिव्हर्स्ड बायस. त्यावेळेस काय होतं पहा, काय केलं, एन रिजन निगेटिव्हला जोडला आणि पी रिजन कशाला जोडलेला, एन हा पॉझिटिव्हला, पी हा निगेटिव्हला जोडला. म्हणजे काय होणार आहे, याच्यामध्ये असलेले जे निगेटिव्ह आहे ते सगळे इकडे फ्लो होणार, हे इकडे फ्लो होणार. डिप्लिशन लेअर काय होतं, वाढत वाढत जातं. मग ह्यामध्ये फ्लो होणारा करंट ऑब्वियसली कशामुळे निर्माण होतो, मायनॉरिटी कॅरियर्समुळे निर्माण होतो. एनमध्ये मायनॉरिटी कॅरियर्स कोण असतं, होल्स, आणि पीमध्ये कोण असतात, मायनॉरिटी कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स असतात. ह्यांच्यामध्येच काय होतं, थोडासा करंट पास होतो. ठीक आहे, बिकॉज ऑफ द मायनॉरिटी कॅरियर्स आर देअर. ठीक आहे. तर ही जी डायग्राम आहे डिप्लिशन रिजनची, मग रिव्हर्स बायस जोडल्यामुळे डिप्लिशन लेअर वाढत 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 जाणार आहे की नाही. म्हणजेच काय, तर दिस इज अबाउट द पी एन जंक्शन डायोड. मग आता फोटो डायोड स्कीमॅटिक शो, हे काय आहे, दिस इज द डायग्राम ऑफ द फोटो डायोड. ठीक आहे. मग पहा याच्यामध्ये कसं दिलं, when a PN junction is eliminated, electron hole pairs are generated in the depletion region. बरोबर आहे. जेव्हा हे जे काही पी एन जंक्शन इलिमिनेट होतो त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रॉनिक होल पेअर क्रिएट होतात डिप्लिशन लेअरमध्ये. द एनर्जी ऑफ द इन्सिडंट फोटॉन शुड बी लार्जर दॅन द बँड गॅप ऑफ द सेमीकंडक्टर मटेरियल used to fabricate the photodiode. काय म्हटलेलं आहे पहा, the energy of incident photons should be larger. obviously जी काही इलेक्ट्रॉन्स, त्या जे काही फोटॉन्स त्या विंडोवरती म्हणजे त्या जंक्शनवरती इन्सिडंट होतात त्यांची एनर्जी कशी असते, जास्त असते. कशापेक्षा, बँड गॅपपेक्षा. कशापेक्षा जास्त आहे, बँड गॅप. कशाची एनर्जी, फोटॉन्सची एनर्जी जास्त आहे की नाही. मग त्यामुळं काय होतं, द इलेक्ट्रॉन्स अँड दी होल्स आर सेपरेटेड ड्यू टू द इंट्रिन्सिक इलेक्ट्रिक. पहा काय म्हटलेलं आहे, त्यामुळं काय होतं, हे जे काही इलेक्ट्रॉन्स आणि काय आहे त्यांच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन्स पेअर जे आहे ते काय होतात, सेपरेट होतात. कशामुळं, बिकॉज ऑफ द फील्ड इन द डिप्लिशन रिजन. म्हणजे त्या डिप्लिशन रिजनमध्ये जी काय आपण फील्ड दिलेली आहे त्यामुळे ते काय होतात, सेपरेट होतात ऑब्वियसली. त्यानंतर द इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी ॲनोड अँड दी होल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी कॅथोड. ह्याच्यामुळं काय होतं, ते जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ॲनोड आणि कॅथोड जवळचे ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. इलेक्ट्रॉन कुणीकडे अट्रॅक्ट होणार आहे, ॲनोडकडे, आणि दुसरं काय आहे, आपले होल्स कुठे अट्रॅक्ट होणार आहेत, कॅथोडकडे, है ना. अँड देन मोर कॅरियर्स आर अवेलेबल फॉर द कंडक्शन. ह्याच्यामुळं काय होतं, हे सेपरेट झाले, मग त्याच्यामुळं जास्तीत जास्त कॅरियर्स आपल्याला अवेलेबल झाले. कशाला, कंडक्शनला, है की नाही. अँड द रिव्हर्स करंट इज इन्क्रीज्ड. आणि त्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये रिव्हर्स्ड करंट हा इन्क्रीज होतो, है की नाही. म्हणजेच काय, द रिव्हर्स करंट ऑफ द फोटो डायोड डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडंट लाईट. म्हणजे जशी जशी आपण लाईटची इंटेन्सिटी इन्क्रीज करत जाऊ तसं तसं त्याच्यामध्ये फ्लो होणारा करंट हा इन्क्रीज होत जाणार. कसं बरं इन्क्रीज होत जाणार, पहा. जर सपोज तुम्ही काय केलं, पहिल्यांदा 10 वॅटचा बल्ब घेतला आणि तो फोटो डायोडवरती इन्सिडेंट केला, त्यावेळेस तुम्हाला काहीतरी करंट मिळेल. ठीक आहे, 1 अँपियर असं काहीतरी करंट मिळेल. मग तुम्ही 20 वाढवला, मग त्यावेळेस काय झालं, 2 झाला. मग 30 केलं, मग 3 झालं. नंतर 40 केलं, मग 4 झालं. म्हणजे काय, जशी जशी तुम्ही फोटॉन्सची संख्या वाढवताय तसं तसं तुम्हाला काय होतात, तिथे कंडक्शनसाठी कॅरियर्स जास्त मिळतील आणि तसं तसं जास्तीत जास्त करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. रिव्हर्स करंट हा फोटो डायोडमध्ये इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे काय, तर हा जो काही रिव्हर्स करंट आहे, दिस इज द डिपेंडिंग अपॉन दी, कशावरती आधारित आहे, इंटेन्सिटी ऑफ द लाईट. ना की त्याला कुठल्या प्रकारचं व्होल्टेज लावले त्याच्यावरती आधारित आहे का, नाही आहे. त्याला लाईटची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरती आधारित असतं. ठीक आहे. मग दस द रिव्हर्स करंट कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मायनॉरिटी कॅरियर्स इन द जंक्शन. ऑब्वियसली हा जो काही करंट आहे तो करंट आपण कशा प्रकारे कंट्रोल करणार, ते जे काही कॉन्सन्ट्रेशन मायनॉरिटी कॅरियर्स आहेत त्यांना कंट्रोल करून आपण काय करू शकतो, त्याला कंट्रोल करू शकतो. म्हणजे तो करंट कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. मग पहा, हे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कशाचे, फोटो डायोडचे. काय आहेत, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत.
ह्या IV कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जर आपण पाहिलं तर इथे काय दिलेलं आहे, डार्क करंट एक्स ॲक्सिसवरती दिला आणि हा वाय ॲक्सिस आहे त्याच्यावरती रिव्हर्स्ड करंट दिलेला आहे. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये पहा हा मायक्रो ॲम्पियरमध्ये आहे आणि इथे काय दिलेलं आहे, रिव्हर्स्ड बायस व्होल्टेज आहे, इकडे फॉरवर्ड बायस व्होल्टेज आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वॉट एव्हर वी कॅन सेज दॅट ह्या IV कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जर आपण बघितलं त्याच्यामध्ये करंट पहा हा रिव्हर्स्ड बायस्ड व्होल्टेज आहे काय, -1 -2 -3 -4 आणि इकडून इकडे पहा 0.5 1.5 हा काय आहे करंट आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं हा रिव्हर्स्ड करंट हा मायक्रो ॲम्पियरमध्ये तुम्ही जर पाहिलं पहा इथे काय दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेला आहे. ठीक आहे. काय आहे इथं पहा व्होल्टेजमध्ये कसं दिलेलं आहे, वॉट एव्हर देअर इज द करंट फ्लोईंग थ्रू इट, इथे अतिशय कमी काय केलेलं आहे करंट आहे जो डार्क करंट आहे. मग हा फॉरवर्ड बायस व्होल्टेज हे आपल्याला माहीत आहे. हे कशाची डायग्राम आहे, दिस इज द वी कॅन सेज दॅट द आपल्या PN जंक्शन डायोडची आपण डायग्राम पाहिलेली आहे त्यानुसार इथे दर्शवलेलं आहे. ठीक आहे. दिस इज द IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी काय म्हणूया आपण, दिस इज द IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कशाचं आहे, IV कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी फोटो डायोड. आता ही जी डायोड पाहिली तर हे रिलेशन बिटवीन द रिव्हर्स करंट ऑफ द फोटो डायोड अँड द इंटेन्सिटी ऑफ द इल्युमिनेशन. पहा सांगितलं काय सांगितलं होतं की हा जो काही फोटो डायोड आहे त्या फोटो डायोडमध्ये आपण इंटेन्सिटी इंक्रीज केली त्यावेळेस काय होतं, त्यामध्ये फ्लो होणारा जो करंट आहे तो करंट देखील काय होतो, फ्लो होणारा करंटसुद्धा इंक्रीज होत जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहा दिस इज द लाईट इंटेन्सिटी, ही इकडे काय दिली लाईट इंटेन्सिटी दिली, इकडे काय दिलेलं आहे करंट दिलेला आहे. मग आपण काय करतोय कंटिन्युअसली लाईट इंटेन्सिटी जी आहे इंक्रीज करायला लागलेला आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये ID काय दिलेला आहे, डार्क करंट दिलेला, IS सॅच्युरेशन करंट दिले, IR डिव्हाइस करंट दिलेला आहे, VR काय दिलं आहे, रिव्हर्स व्होल्टेज दिलेला आहे. ठीक आहे. मग जसं जसं आपण लाईटची इंटेन्सिटी इंक्रीज करत जाऊ तसं काय होतं पहा, आपण काय करतो इकडे लाईटची इंटेन्सिटी इंक्रीज करत जातोय तसं आपल्याला काय होतं, इथे जो इंक्रीज होणारा करंट आहे तो सुद्धा इंक्रीज झालेला दिसतोय आपल्याला. ठीक आहे. मग इथे काय येतं सॅच्युरेशन करंट येतं आणि तिथे काय आहे VR आहे तो कॉन्स्टंट राहिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जशी जशी इंटेन्सिटी वाढवली तसं काय होतं, इथे करंट हा इंक्रीज होत जातोय. ठीक आहे. तर दिस इज अबाउट दी फोटो डायोड. त्याचे IV कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत आपण कशा प्रकारे, जसे की आता ह्या कर्वमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे पहा. जसं ती आपण कर्व पाहिली काय म्हटलेलं आहे, can see from the curve reverse current increases initially with increase in the intensity illumination. obviously जशी जशी आपण इंटेन्सिटी वाढवतो तसं काय झालेलं आहे पहा, इथे हा जो काही करंट आहे तो करंटसुद्धा काय झालेला आहे इंक्रीज होत गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा इल्युमिनेटेड इलेक्ट्रॉन होल पेअर्स आहे की नाही, म्हणजे आपण काय केलेलं आहे तो करंट काय करतोय आपण इंक्रीज करत आहोत तसं काय झालेलं आहे करंट देखील इंक्रीज होत गेलेला आहे. It reaches a constant value after certain voltage is reached. This constant value is called as the saturation current of the photodiode है ना, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू पर्यंत तो इंक्रीज होतो आणि तिथून मग करंट हा कॉन्स्टंट होतो, त्याला आपण काय म्हटलेलं आहे सॅच्युरेशन करंट असे म्हटलेलं आहे. ठीक आहे. वन मोर टर्म असोसिएटेड विथ द फोटोडायोड इज इट्स डार्क रेजिस्टन्स, दॅट इज दी RD. It is the resistance of the photodiode when it is not illuminated. Dark resistance of the photodiode RD is defined as the ratio of maximum reverse voltage and its dark current. हा डार्क रेजिस्टन्स कसा डिफाइन केला जातो, रेशो ऑफ मॅक्झिमम रिव्हर्स व्होल्टेज टू द डार्क. हे आपण कशाचं पाहिलेलं आहे, इंटेन्सिटी आणि त्याच्यानंतर करंट ह्यांच्यामध्ये काय आहे ते पाहिलं. ठीक आहे. मग आता हा फोटोडायोड याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, हा कशासाठी यूज केला जातो. ठीक आहे. म्हणजे त्याची ॲडव्हान्टेजेस काय आहेत फोटोडायोडची, त्याच्यामध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेजेस पहा काय आहे, क्विक रिस्पॉन्स व्हेन एक्सपोज टू लाईट. पहा जशी लाईट त्याच्यावरती इन्सिडंट झाली की सडनली तो काय करतो आपल्याला करंट शो करतो, म्हणजे क्विक रिस्पॉन्स दाखवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा लिनियर रिस्पॉन्स. The reverse current is linearly proportional to intensity of the incident light. Correct. याचा जो लिनियर रिस्पॉन्स पाहिला त्यामध्ये जर समजा आपण इंटेन्सिटी ऑफ द लाईट इंक्रीज करत गेलो तसं काय होतं, त्याचं रिव्हर्स करंटसुद्धा इंक्रीज होत जातो. ठीक आहे. त्यानंतर हाय स्पीड ऑफ ऑपरेशन, याची जी ऑपरेशन म्हणजे काम करण्याची जी काही स्पीड आहे ती जास्त आहे.
त्यानंतर लाईट वेट अँड कॉम्पॅक्ट साईज, अतिशय छोटासा आहे आणि हलका आहे, जो की आपल्याला कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वापरता येईल. त्यानंतर पहा वाईड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स, याचं काय वाईड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स, फॉर एक्झाम्पल फोटोडायोड मेड फॉर द सिलिकॉन respond to radiation of the wavelength of the 190 nanometer to UV to 1100 nm IR, म्हणजे तो UV तो IR म्हणजे काय अल्ट्राव्हायोलेट रेजपासनं ते काय आहे आपल्या इन्फ्रारेडपर्यंत काय करतो तो स्पेक्ट्रल रिस्पॉन्स देतो, तेवढे आपल्याला त्याच्यामध्ये लाईट्स मिळवता येतात. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये ह्या लाईट जरी त्याच्यावरती इन्सिडेंट झाल्या तरी देखील तो काय करतो रिस्पॉन्स देतो, तरी देखील करंट तो जनरेट करतो UV टू IR पर्यंत है ना. आणि ह्याची जी कॉस्ट आहे रिलेटिवली कॉस्ट अतिशय कमी असते, याची कॉस्ट अतिशय कमी असते, जी की आपल्याला काय करता येते. ॲडव्हान्टेजेस पाहिले आपण, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द फोटोडायोड पाहूया. तर ह्याच्यामध्ये पहा डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. इट्स प्रॉपर्टीज आर टेम्परेचर डिपेंडंट, ऑब्वियसली टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. सिमिलर टू मेनी अदर सेमीकंडक्टर डिव्हायसेस, जसं अदर सेमीकंडक्टर डिव्हायसेस टेम्परेचरवरती आधारित आहेत, तसंच फोटोडायोडसुद्धा टेम्परेचरवरती आधारित आहे. त्यानंतर लो रिव्हर्स करंट फॉर द लो इल्युमिनेशन लेवल, ऑब्वियसली जर समजा लो इल्युमिनेशन होत असेल त्यावेळेस काय होणार आहे, त्याच्यामध्ये रिव्हर्स करंट देखील लो होणार आहे, कारण त्याच्यावरती इन्सिडेंट कारण सेन्सिटिव्ह आहे हा, त्यानुसार काय होणार आहे ह्याच्यामध्ये रिव्हर्स करंट देखील कमी लाईट असेल तर कमी येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात फोटोडायोडचे. अ फोटोडायोड हॅज मेनी ॲप्लिकेशन इन नंबर ऑफ fields ranging from the domestic application to industrial application. Linear response, obviously ह्या फोटोडायोडचे बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत. The basic concept used in the almost all these devices applications is that a photodiode conducts whenever light strikes it and it stop conduct the movement of light stop. हे आता आपल्याला माहितीच आहे की जर हा फोटोडायोड आहे त्याच्यावरती लाईट इन्सिडेंट झाली की हा वर्क करायला सुरू करतो आणि लाईट थांबली की काय होतं ह्याचं वर्किंग देखील थांबतं. तर ह्याचे ॲप्लिकेशन कोणते कोणते आहेत. एक काउंटर अँड द स्विचेस, स्विचेसमध्ये वापरलं जातं बल्गलार अलाराम सिस्टीम. ऑब्वियसली बल्गलार अलाराम म्हणजे चोर पकडण्यासाठी सुद्धा हे यूज केले जातात. म्हणजे लेझर बीम्स अल्ट्राव्हायोलेट रेज ज्या आहेत किंवा इन्फ्रारेड रेज ज्या आहेत, म्हणजे सपोज आपल्याला माहिती आहे तुम्ही बऱ्याच टी व्हीमध्ये पाहिलं असेल, पहा बल्गलार अलाराममध्ये काय होतं हे फोटोडायोडच वापरले जातात. म्हणजे याच्यात काय केलं जातं, वी नो दॅट लाईट इन्सिडेंट केला जातात त्या फोटोडायोडवरती आहे ना, आणि करंट पास होतो आणि त्याच्या आउटपुटला काय केलं जातं एक हे अलाराम लावलेला असतो. मग त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल आलं की काय होतं तो अलाराम बज होतो म्हणजे वाजायला सुरुवात होते. ठीक आहे, त्याच्यानंतर डिटेक्शन ऑफ द व्हिजिबल अँड इनव्हिजिबल रॅडिएशन, व्हिजिबल आणि इनव्हिजिबल रॅडिएशन डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा फोटोडायोडचा यूज होतो. त्यानंतर सर्किट इन विच फास्ट स्विचिंग अँड हाय स्पीड ऑपरेशन आर रिक्वायर्ड, म्हणजे पहा अजून कशामध्ये यूज केलं जातं, सर्किट इन अ विच फास्ट स्विचिंग अँड हाय स्पीड ऑपरेशन, हाय स्पीड ऑपरेशन आणि फास्ट स्विचिंगमध्ये सुद्धा म्हणजे असे जे सर्किट्स असतात त्यामध्ये सुद्धा हा यूज केला जातो. त्यानंतर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीममध्ये सुद्धा वापरला जातो. त्याच्यानंतर ऑप्टोकपलर्समध्ये यूज्ड टू प्रोव्हाइड ॲन इलेक्ट्रिक आयसोलेशन बिटवीन टू इलेक्ट्रॉनिक सर्किट्स. ऑप्टोकपलर जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा हा काय केला जातो फोटोडायोड वापरला जातो. ठीक आहे, तर दीज आर द सम ॲप्लिकेशन्स ऑफ दी फोटोडायोड. ठीक आहे, तर हे सगळे आपण काय केलेले आहेत ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून पहा काय आहे, फोटो सेन्सर अँड द डिटेक्टर फॉर ॲक्युरेट मेजरमेंट ऑफ द लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी जी काही ॲक्युरेट मेजरमेंट आहे त्यासाठी सुद्धा हा ॲज अ फोटो डिटेक्टर किंवा फोटो सेन्सर म्हणून वापरलं जातं. तसंच सेफ्टी इलेक्ट्रॉनिक्स लाईक अ फायर अँड द स्मोक डिटेक्टर, म्हणजे सेफ्टी इलेक्ट्रॉनिक्स असतात ना कुठे असतात, रेल्वेजमध्ये असतात. रेल्वेमध्ये तर आपा मोठमोठ्या दुकानांमध्ये अशा ठिकाणी काय केलं जातं, हे अशा प्रकारचे फायर्स जे आहेत त्याला इलेक्ट्रॉनिक फायर अँड द स्मोक, म्हणजे ऑब्वियसली ह्यांच्यामध्ये सुद्धा काय केले जातात हे फोटोडायोड वापरले जातात. जिथे पहा
स्मोक आला की अलाराम वाजायला सुरू होते गुई 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 करून, आहे की नाही. तर अशा ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, हे फोटो डायोड्स हे वापरल्या जातात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण फोटो डायोड म्हणजे काय असतं, फोटो डायोड कोणत्या प्रिन्सिपलवरती आधारित आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग, त्याचे ॲडव्हान्टेजेस, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आणि त्याचे ॲप्लिकेशन, ह्या सर्व बाबी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना या लेक्चरचा लाभ घेता येईल. त्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि जर लेक्चरमध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.